जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. कालपर्यंत आपण पहिल्या दशकातील 9 समास पाहिले. 9वा समास अत्यंत महत्त्वाचा आहे, परमार्थ स्तवनाचा. परमार्थाबद्दल स्पष्ट कल्पना देऊन हा परमार्थ ज्या नरदेहामध्ये आचरता येतो त्या नरदेहाला आता समर्थ स्तवन करत आहेत. हा समास आहे नरदेह स्तवनाचा. पहिल्या दशकातील हा शेवटचा समास आहे. सगळ्यात शेवटी समर्थ नरदेहाला स्तवन करतात. खरं म्हणजे जन्माला येणं हे कमीपणाचं लक्षण आहे बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. पूर्वी प्राप्त झालेल्या नरदेहामध्ये आपण भगवत प्राप्ती करून घेतली नाही आणि आपली वासना शिल्लक राहिली, म्हणून आपल्याला पुन्हा नरदेह मिळालेला आहे. म्हणून त्याला तुकाराम महाराज हानी असा शब्द वापरतात. दुसऱ्या बाजूनी तुकाराम महाराजांनी हाच उपदेश केलेला आहे की नरदेह जर मिळाला असेल तर त्याचं सार्थक करणं आवश्यक आहे आणि नरदेहामध्येच परमार्थ साधता येतो. इतर योनींमध्ये परमार्थ करता येत नाही. म्हणून समर्थांनी सगळ्यांना स्तवन केल्यानंतर शेवटी नरदेहाला स्तवन केलेलं आहे. धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते. नरजन्मामध्ये येऊन निर्णय आपल्या हातात आहे. आपण ठरवायचं आहे परमार्थ मार्गावरती जायचं की नाही. संतांनी जे सांगितलेलं आहे ते ऐकायचं की नाही, त्याप्रमाणे कृती करायची की नाही. जेव्हा एखादी शक्ती येते तेव्हा जबाबदारीसुद्धा येते. आपल्याला ही शक्ती दिलेली आहे की परमार्थ करता येईल, तेव्हा आपल्याला ही जबाबदारी पण दिलेली आहे की तो निर्णय घेऊन करावा. निर्णय घेऊन जर केलाच नाही तर नरदेह वाया जाणार आहे. आता वाया का जाणार आहे याचाही विचार करणं आवश्यक आहे. कुणी म्हणेल, आम्ही उत्तम शिक्षण घेतो, उत्तम कला संपादन करतो, यश कीर्ती पैसा इत्यादी गोष्टी मिळवतो, मग नरजन्म वाया कसा गेला. एखादी गोष्ट सत्कारणी लागली असं आपण केव्हा म्हणू, जेव्हा त्या गोष्टीमध्ये जी विशेष क्षमता आहे ती जर वापरली गेली तरच. जसं संगीतामध्ये संवादिनी नावाचं वाद्य आहे, ज्याला पेटी असं सुद्धा म्हणतात. भात्याचा वापर करून पेटीत हवा भरली जाते आणि त्याच्या साह्यानं त्यातून सूर काढले जातात. पेटीच्या शास्त्रामध्ये नको जायला, पण त्याचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे. संगीतामध्ये सर्व वाद्यांना सरस्वतीच्या रूपानं पूजलं जातं, तसंच या पेटीलाही पूजलं जातं. पण केवळ आपण पेटीची पूजा केली तर त्या पेटीची सार्थकता आहे का? किंवा ती पेटी संगीतासाठी न वापरता आपण त्या पेटीवरती जेवणाचं ताट ठेवून जेवण करायला लागलो, वही पुस्तक ठेवून अभ्यास करायला लागलो, काही लिहिण्यासाठी वस्तू ठेवण्यासाठी जर आपण पेटीचा वापर करायला लागलो तर त्या पेटीची सार्थकता त्यात आहे का? मुळीच नाही. त्या पेटीचं जे विशेष कार्य आहे ते जर तिच्याकडून करवून घेतलं नाही तर ती पेटी नसून केवळ एक ठोकळाच ठरेल. आपल्या नरदेहाचं सुद्धा असंच आहे. पैसा यश कीर्ती प्रताप कला विद्या इत्यादी गोष्टी नरदेहामध्ये मिळवता येतात, ही गोष्ट खरी आहे. पण सगळ्यात विशेष जर नरदेहामध्ये येऊन काही करता येत असेल तर तो परमार्थ आहे, भगवंताची भक्ती आहे, भगवंताची प्राप्ती आहे. हे विशेष कर्म जर नरदेहामध्ये येऊन केलं नाही तर नरदेह वाया जाईल. म्हणून समर्थ नरदेहाला स्तवन करताना म्हणतात, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते. जो कोणताही परमार्थाचा प्रयत्न आपण नरदेहामध्ये करू तो सिद्धीला जाईलच जाईल, असा हा नरदेह आहे.
अनेक संत होऊन गेले, काही संत आंधळे होते, पांगळे होते, पण त्यामुळे त्यांची भगवत प्राप्ती लांबली नाही. भगवंतांनी त्यांनाही जवळ केलं. आपल्या नरदेहाचा वापर आपण कशासाठी करतो हे विवेकानं पाहण्यासाठीही हा समास उपयोगी आहे. आपल्याला डोळे, कान, नाक इत्यादी अवयव दिलेले आहेत आणि आतमध्ये मन, बुद्धी, चित्त इत्यादी गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांचा वापर आपण कशासाठी करत आहोत हे आपणच अंतर्मुख होऊन पाहिलं पाहिजे. आपल्याला जर परिणाम दुःखमय येत असेल, कष्टमय येत असेल, चिंता, काळजी अशी गोष्ट जर सतावत असेल, तर आपण आपला देह चुकीच्या ठिकाणी लावलेला आहे हे उघड आहे. संतांना शरण जाऊन, संतांपाशी जाऊन त्यांच्याकडून श्रवण करून घेऊन नरदेहाची सार्थकता जाणून घेतली पाहिजे. समर्थ काय म्हणतात पहा या समासामध्ये. या नरदेहाचे लागवेगे एक लागले भक्तिसंगे, एकी परम वितरागे गिरीकंदरे सेविली, एक फिरती तीर्थाटणे, एक करती पुरश्चरणे, एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले, एक तपे करू लागले, एक योगाभ्यासी महाभले, एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न, एकी हट निग्रह केला देह अत्यंत पीडिला, एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे, एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात, एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती, एक तेजी तेजची झाले, एक जळी मिळून गेले, एक ते दिसताची अदृश्य झाले वायुस्वरूपी, एक एकची बहुधा होती, एक देखतची निघोन जाती, एक बैसले असताच भ्रमती नाना स्थानी समुद्री, एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालविती, एक प्रेते उठविती तपोबळे करुनी, एक तेजे मंद करीती, एक जळे आटविती, एक वायो निरोधिती विश्वजनाचा, ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी जयास वोळल्या नाना सिद्धी, ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले, एक मनोसिद्ध, एक वाचासिद्ध, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले. नरदेहामध्ये येऊन कुणी तीर्थाटन करेल, तर कुणी पुरश्चरण, कुणी नामस्मरण, तर कुणी तप ध्यान, तर कुणी हटनिग्रहही करेल, अनेक सिद्धी प्राप्त करेल, अशी यादी समर्थांनी दिली. ही कशासाठी दिली याचा विचार करणं गरजेचं आहे. ही यादी त्यांनी यासाठी दिलेली आहे की त्या त्या व्यक्तीनं तो निर्णय घेऊन त्या मार्गानं वाटचाल केलेली आहे. दासबोधामध्ये जे सांगितलं जाणार आहे ते केवळ ऐकण्यासाठी नाही, अभ्यासासाठी नाही. पुष्कळ जण म्हणतात दासबोधाचा अभ्यास करायचा आहे, दासबोध पाठ करायचा आहे वगैरे वगैरे. पाठ करायला किंवा अभ्यास करायला हरकत नाही, पण दासबोध मुख्यतः आपल्याला बोध देण्यासाठी आहे. बोध जो दिलेला आहे तो होण्यासाठी तसं आचरण करावं लागतं. उदाहरण सांगायचं झाल्यास मूर्खांचं लक्षण सांगितलं, किंवा शिष्य लक्षण सांगितलं, किंवा सद्विद्या लक्षण सांगितलं, किंवा ब्रह्मनिरूपण केलं, ज्ञानलक्षण सांगितलं वगैरे वगैरे, तर त्यामध्ये जे तत्व मांडलेलं आहे ते जगण्यात उतरवलं पाहिजे. संतांना शरण गेल्याशिवाय काहीही उपयोग नाही असं समजा समर्थांचं विधान आहे. तर त्यावरती चिंतन मनन केलं पाहिजे. संत शोधून संताला शरण गेलं पाहिजे आणि मग खरं म्हणजे पुढचा दासबोध वाचला पाहिजे. केवळ अभ्यास करणं आणि माहिती प्राप्त करून घेणं यासाठी दासबोध दिलेला नसून तो आपल्याला आचरण्यासाठी दिलेला आहे, आणि आचरण्याचा निर्णय हा ज्याचा त्यानं घ्यायचा आहे. ही जी यादी समर्थ देतात की नरदेह प्राप्त झाल्यानंतर लोक काय काय प्रयत्न करून काय काय साध्य करतात, ती याचसाठी देतात की त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आचरण केलं आणि भक्ती संपादन करून घेतली. साधी गोष्ट आहे, मला तीर्थयात्रेला जायचं आहे म्हटल्यानंतर सुद्धा निर्णय घ्यावा लागतो. त्या निर्णयावरती ठाम राहावं लागतं, अगदी त्या तीर्थाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत.
नुसतं निर्णय घेऊन सुद्धा कसं चालेल? उद्या जायचं आहे केदारनाथला म्हणून निर्णय घेतला. उद्या आपण निघालो आणि वाटेत जर असं वाटलं की जाऊच नये, तर केदारनाथपर्यंत पोचणार कसं? म्हणजे जोपर्यंत आपलं तीर्थ येत नाही तोपर्यंत तो तीर्थाटन करणारा आपला निर्णय बदलत नाही. कितीही अडचणी आल्या तीर्थयात्रेमध्ये तरीही त्या अडचणींना पार करून तो त्या तीर्थाच्या ठिकाणी पोचतो. हेच परमार्थामध्ये अपेक्षित आहे. तीर्थाटन हा इथे दिलेला एक दृष्टांत समजावा, हे तत्त्व समजून देण्यासाठी की निर्णय घेतला गेला आणि निर्णयाप्रमाणे कृती केली गेली. जर कृती केली गेली नाही तर प्राप्त काहीही होणार नाही. आता नामाचा समास आहे दासबोधामध्ये. सुपरिचित असा समास आहे. त्यात समर्थ म्हणतात, सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक, नामस्मरता पुण्यश्लोक होई जे स्वये. आता पुण्यश्लोक कसा होतो मनुष्य? नामस्मरणाचा फायदा काय याचा अभ्यास करण्यासाठी ही ओवी सांगितलेली नसून तुम्ही एक नाम निवडा आणि भगवंताच्या नामात राहण्याचा अभ्यास करा, हे समर्थ कळवळून सांगत आहेत. ही ओवी किंवा हा समास वाचून झाल्यानंतर आपण दिवसभर जर नामस्मरणाचा अभ्यास प्रयत्न केलाच नाही तर त्या समासाचं वाचन अभ्यास सगळं काही व्यर्थ आहे. नरदेहामध्ये ही क्षमता आहे की वाचलेलं ऐकलेलं चिंतनात उतरवता येतं आणि चिंतनातलं कृतीमध्ये उतरवता येतं. अन्य योनींमध्ये ती क्षमता नाही. विचार करून पहा. अन्य योनी केवळ भोगांच्या मागे धावत राहतात. मनुष्य योनी मात्र असं चिंतन मनन करून परमार्थ कृतीमध्ये उतरवू शकते. या दासबोधामध्ये अनंत ठिकाणी बोध केलेला आहे. अथपासून इतिपर्यंत बोधच बोध आहे. पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे बोध आपल्याला होणं पण गरजेचं आहे. अमुक गोष्ट करू नको, तुझ्या हिताची नाही, असा बोध आपल्याला आपल्या आईनं केला, पण आपण ती गोष्ट केली तर आपलंच अनहित होणार आहे. ही गोष्ट मला करता कामा नये या आईच्या सांगण्यातून बोध घेऊन आपण त्या प्रकारे आयुष्य जगलो तर आपल्याला बोध झाला असं म्हणता येईल. असा बोध होण्यासाठी दासबोध आहे. समर्थ पुढेही यादी देतात पहा. एक नवविधा भक्तिराज पंथे, एक तरले परलोकींच्या निजस्वार्थे, एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले, एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले, एक कैलासी बैसले शिवरूप होऊनी, एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी. सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. स्वहिता प्रवर्तले हे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. स्वहितासाठी त्यांनी प्रयत्न केले. प्रयत्न केल्याशिवाय साधं हे श्रवणही घडू शकत नाही, तर आपल्याला चत्वार मुक्ती कुठून प्राप्त होणार? म्हणूनच मगाशी विषय घेतला की निर्णय घेऊन त्या निर्णयावरती ठाम राहून त्या बाजूनं प्रयत्न करणं, वाटचाल करणं हे नरदेहामध्येच शक्य आहे. म्हणून हे नरदेहाला केलेलं स्तवन आहे. मग कुणी वैकुंठात गेले तर कुणी कैलासात गेले वगैरे वगैरे समर्थ जे सांगतात ते परिणामांबद्दल बोलतात, पण शेवटी ते म्हणतात की स्वहिता प्रवर्तले अनंत. सद्गुरूंचा शोध घेत श्री महाराज आसेतू हिमाचल फिरले. ते प्रवर्तनच आहे. सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर सुद्धा सद्गुरू सेवेमध्ये तन मन धन त्यांनी अर्पण केलं, तेही प्रवर्तनच आहे. साधा भात सुद्धा प्रयत्न केल्याशिवाय तयार होत नाही. तांदूळ धुण्याचे आणि ते कुकरला चढवण्याचे तरी कष्ट करावेच लागतात. त्या गॅसकडे लक्ष देऊन वेळेत गॅस बंद करावा लागतो, तर भात तयार होतो. परमार्थ तर पूर्णपणे अंतर्मुख करायची साधना आहे. काही प्रयत्न केल्याशिवाय परमार्थात काही प्राप्त होईल
असा गैरसमज त्यामुळे आपण बाळगू नये. काहीतरी चमत्कार होईल आणि आपल्याला काहीतरी प्राप्त होईल का, तर आपली भक्ती आहे, आपली श्रद्धा आहे म्हणून, असा समज करून न घेता या दासबोधामध्ये किंवा संत वाङ्मयांमध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे ते आचरायचा प्रयत्न करावा. त्यासाठी मी ते आचरण करीन असा निश्चय करावा. निश्चयाच्या दिशेनं पावलं टाकावीत आणि असं केलं तर या नरजन्माचं सार्थक आहे. याला स्वहिता प्रवर्तन असं म्हणतात. या नरदेहाचेनी आधारे नाना साधनांचेनी द्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. मुख्य जर कोणती गोष्ट असेल तर तो आहे सारासार विचार. विवेक. विवेकाचा भाग आपण मागच्या निरूपणांमध्ये विस्तृतपणे पाहिलेला आहे. जो कोणता मार्ग आपण निवडू तो निवडल्यानंतर सुद्धा विवेक करावाच लागतो. समजा एखादा विद्यार्थी CA सारख्या अवघड परीक्षेला बसत आहे, तर त्याला तो विवेक करावा लागतो की हे माझ्या हिताचं आहे, हे मी लक्ष देऊन करीन, इतर गोष्टी मी करणार नाही, इतर गोष्टींमध्ये मी वेळ वाया घालवणार नाही, ज्या गोष्टींमुळं माझा अभ्यासातील लक्ष जाईल अशी गोष्ट मी करायला जाणार नाही. हा निर्णय जर त्यानं घेतला नाही तर त्याचा अभ्यास होऊच शकत नाही. तसंच परमार्थामध्येही आहे. आपण आत्मस्वरूप आहोत आणि त्या आत्मस्वरूपाशिवाय इतर सर्व काही असार आहे. ते केवळ स्वरूपच सार आहे. याचं भान जर आपण ठेवलं नाही तर आपल्या हातून परमार्थ होऊ शकत नाही. जे काही मोठमोठ्या लोकांनी प्राप्त करून घेतलं ते या सारासार विवेकानंच प्राप्त करून घेतलं असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि हा विवेक ठेवणं सुद्धा नरदेहाचंच वैशिष्ट्य आहे. अशी विवेकाची शक्ती इतर योनींमध्ये नाही, नरदेहामध्येच ती आहे. या नरदेहाचेनी संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. नरदेह येऊन सकळ उदरागती पावले केवळ, येथे संशयाचे मूळ खंडोन गेले. पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की अन्य कोणत्याही योनीमध्ये भगवंताची प्राप्ती नाही, ती केवळ आणि केवळ या नरदेहामध्येच आहे. समर्थ पुढे अनेक प्रकारांनी आपल्याला समजावून सांगतात की हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे ही भगवंताची कृपा आहे. अनेकांना अनेक प्रकारचे देह मिळतात, त्यातही सुदृढ देह मिळणं ही भगवंताची कृपा आहे. आणि तो सुदृढ मिळालेला असून जर परमार्थी लावला नाही तर आपलं दुर्दैव आहे. आपल्यासारखे मूर्ख आपणच. सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले मायाजाळी, असं समर्थ म्हणतात. यथायोग्य देह दिलेला आहे, पण तो जर परमार्थाला लावला नाही तर मायेच्या चक्रात अडकून पडणार. काय होणार यानं? होणार काही नाही. वासना तशीच शिल्लक राहून पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण, हे चक्र आणि ही पीडा सुरूच राहणार. समर्थ अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात. नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्तिरूपे उरवावा. नरदेहामध्ये आपण दुसऱ्याच्या कामी यावं, परोपकार करावा, कीर्ती संपादन करावी, पण सगळ्यात महत्त्वाचं परमार्थ संपादन करावा. ते म्हणतात सहसा नरदेह पराधीन असत नाही. सहसा याचा अर्थ कधी ना कधी तो पराधीन होतोच, पण मुख्यतः पराधीन असत नाही. आणि त्यात भगवंताच्या कृपेनं चांगलं घर, आईवडील, सुदृढ देह मिळालेला असेल तर तो सत्कारणी लावून झिजवावा. परोपकार त्याच्याकडून काहीतरी घडावा आणि मुख्य परमार्थ साधना घडावी. नाहीतर मग देह पुष्कळ आहेत, अनंतांचे अनंत देह आहेत, ते जर उपयोगी आले नाहीत तर वायाच गेले नाहीत का? समर्थांनी यापुढे एक महत्त्वाचा उपदेश केलेला आहे. ते म्हणतात की तुम्ही जमीन खणून घर बांधता
आणि ते आपलं आहे अशी समजूत करून घेता. पण वास्तविक ते बऱ्याच जणांचं असतं. मूषक म्हणती घरा अमुचे, पाली म्हणती घरा अमुचे, मक्षिका म्हणती घरा अमुचे निश्चयेसी. अशा प्रकारे त्यांनी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. अगदी घरात राहणाऱ्या मुंग्या, मुंगळे, पिसोळे, किडे, पशुपक्षीसुद्धा म्हणतात की हे आमचं घर आहे. इतकंच नव्हे तर समर्थ म्हणतात, तस्कर म्हणती आमुचे घर, राजक म्हणती आमुचे घर, आग्न म्हणे आमुचे घर भस्म करू. एवढे सगळेजण त्या घराला आपलं म्हणत असतात आणि ज्यानं ते बांधलेलं आहे तो तर अभिमानानं आपलं म्हणतच असतो. पण दैववशात त्याला ते घर सोडून निघून जावं लागतं. एकतर तो निघून जातो, नाहीतर मरून जातो. घरामधले किडे मात्र तसेच राहतात. समर्थ म्हणतात, अवघी घरे भंगली, गावांची पांढरी पडिली, मग ते गृही राहिली अरण्य श्वापदे. किडा, मुंगी, वाळवी, मूषक त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख निघून गेले. घर बांधणारे निघून गेले आणि मागे राहिलेल्या किड्यांचं शेवटी घर राहिलं. एक तत्वज्ञान समर्थांना इथे सांगायचं आहे की नरदेहामध्ये येऊन आपल्यापाशी काही टिकून राहील अशा गैरसमजात राहू नये. ताबडतोब संतांना शरण जाऊन शाश्वत काय आहे ते समजून घ्यावं, म्हणजे आपल्या पदरात काळजी, दुःख या गोष्टी पडणार नाहीत. आणि जे शाश्वत आहे ते प्राप्तही करून घेता येतं, हे नरदेहाचं वैशिष्ट्य आहे. समर्थ हे उदाहरण केवळ घराबद्दल न देता आपल्या देहाबद्दल पण देतात. आपला देहही आपल्या घरासारखाच मागे राहून जातो. जसा एखादा मनुष्य घर सोडून निघून जावा, तसाच आपला जीवही या देहातून निघून जातो. मग देह मागे राहतो, त्याला कोणी किडे खातील किंवा तो कोणी जाळून टाकील, पण आपण मात्र तिथे राहत नाही. पुन्हा दुसरा देह धारण होतो. म्हणजे आपल्या देहापासून सर्व काही अशाश्वतच आहे. देहाच्या अंगानं येणारं जे जे काही अनुभवतो आपण, ते तर अशाश्वत आहेच. प्रत्यक्ष हा देह, यातील मन, बुद्धी, चित्त या गोष्टीसुद्धा अशाश्वत आहेत, हे समर्थांना पटवून द्यायचं आहे. म्हणजे ज्या नरदेहाला स्तवन करायचं त्या नरदेहाची अशाश्वततासुद्धा समर्थ आपल्याला पटवून देत आहेत की हा देहसुद्धा आपला नाही. आपल्या इच्छेविरुद्ध पुष्कळ काही या देहाबाबत होतं. अगदी समर्थ आपले दात किडणे इथपासून आपल्याला लोकांनी मारणे इथपर्यंतची उदाहरणं देतात. पण शेवटी त्यांना एकच तत्त्व सांगायचं आहे, ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवांचे तापत्रे बोलिले. आपण या देहाला मूर्खपणामुळं माझं समजतो. वास्तविक अनेक जीवांचं ते भक्ष आहे असं समर्थ म्हणतात. तापत्रय जे आहेत म्हणजे आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप यांचं वर्णन पुढे सांगितलेलं आहेच असं समर्थ स्पष्ट करतात. अनेक प्रकारचे ताप या देहाला होतात, पण हा देह माझा आहे हे आपली समजूत काही हलत नाही. या नरदेहाला स्तवन केलेलं आहे, पण त्याचं अशाश्वतत्वसुद्धा समर्थांनी पटवून दिलंय. तिथे विचार पाहिजे, विवेक पाहिजे, तिथे निर्णय पाहिजे की मी परमार्थ करणार, तर या नरदेहाचा उपयोग होतो, अन्यथा नाही. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी हे व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्युपंथी, असं स्पष्टपणे समर्थ सांगतात. समासाच्या शेवटी ते म्हणतात, असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे. इथे पहिला दशक समाप्त करून समर्थांनी दुसऱ्या दशकातील पहिला समास मूर्ख लक्षण याचा उल्लेख केलेला आहे. आपण उजळणी रूपानं तो संपूर्ण दशक यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.